विद्यार्थी मित्रांनो, काल आपण शेवटचं जे काही चॅप्टर आहे त्याला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये सागर तळ रचना, सागर तळ रचनेमध्ये जलावरणामध्ये सागर तळ रचना, हायड्रॉस्फियर, सागर किंवा जनरल स्ट्रक्चर ऑफ द ओशन फ्लोर, भूखंड मंच, खंडांत उतार, खोल सागरी मैदान आणि सागरी डोह किंवा गर्ता याचा आपण काल अभ्यास केला. त्याचा पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे हिंदी महासागराची तळरचना. जे काही विशाल महासागर आहेत त्या विशाल महासागरांपैकी हिंदी महासागर हा तिसरा महासागर आहे. या तिसऱ्या विशाल महासागराची तळरचना अभ्यास करताना अटलांटिक महासागराच्या तुलनेने हिंदी महासागर जो आहे त्याचे क्षेत्र लहान आहे. हिंदी महासागर उत्तरेला भूखंड वेष्टित आहे. हिंदी महासागराच्या उत्तरेला आशिया खंड, पश्चिमेला आफ्रिका खंड आणि पूर्वेला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिणेला अंटार्क्टिका खंडाच्या दरम्यान हिंदी महासागराचा विस्तार पसरलेला आहे. हिंदी महासागर हा विशाल असा महासागर आहे. जसं आपण सुरुवातीला सागर तळरचना, स्ट्रक्चर ऑफ द ओशन फ्लोर याच्यामध्ये जसं भूखंड मंच याचा अभ्यास केला, त्याच पद्धतीने हिंदी महासागराचा देखील तशाच पद्धतीने विचार करायचा आहे. भूखंड मंचाचा जो काही भाग असतो या जलावरणाच्या हायड्रॉस्फिअरच्या चॅप्टरमध्ये हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर यांना विभागणाऱ्या मलेशियापासून ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेल्या विस्तृत भूखंड मंचाचा भाग सोडल्यास उत्तर भागातील हिंदी महासागराचे भूखंड मंच अत्यंत अरुंद आहे. या हिंदी महासागराचा जगाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवल्यावर, मगाशी मागच्या पिरियडला मी सांगितलं तुम्हाला की ॲटलास जो आहे तो ॲटलास आपण विकत घ्या. तो ॲटलास विकत घेतल्यानंतर जी काही मॅपिंग आहे, नकाशा वाचन जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. म्हणून भौगोलिक दृष्टिकोनातून ॲटलास आपल्याजवळ असणं भूगोलाच्याच विद्यार्थिनींनी नव्हे तर इतर जे काही विद्यार्थी असतील त्यांनी देखील मात्र ॲटलास आपल्याजवळ असणं हे गरजेचं आहे. कारण भूगोलाचा अभ्यास हा काही तोडका अभ्यास नाही आहे. त्या अभ्यासाच्या बाबतीत पूर्णपणे आपण जर विचार केला तर ह्या संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास करावा लागत असतो. फक्त महाराष्ट्राच्या पुरता, भारतापुरता नव्हे तर पूर्ण जगाचा जागतिक पातळीवर या भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. म्हणून ह्या भूगोलाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भूगोलाचं महत्त्व हे मानवाच्या या पृथ्वीवर
निर्मिती झाली तेव्हापासूनच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण या पृथ्वीची निर्मिती जेव्हा 4.5 अब्ज कोटी वर्षापूर्वी झाली, त्यावेळेस या पृथ्वीवर आधी मानव देखील नव्हता. फक्त या पृथ्वीवर जर आपण पाहिलात तर जंगल, पर्वत, पठार, मैदान, त्यानंतर नदी, तलाव, सरोवरे असे जे काही नैसर्गिक घटकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता, निसर्ग निर्मित घटकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता, तेव्हा भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी या मानवाची देखील निर्मिती झालेली नव्हती. तेव्हा आधी मानव देखील नव्हता. मग हळूहळू या पृथ्वी तलावावर या भौगोलिक दृष्टिकोनातून आधी मानवाची निर्मिती झाली आणि या आधी मानवानंतर ह्या मानवाच्या बुद्धीचा विकास हळूहळू होऊ लागला. आणि आज जर आपण पाहिलं तर या पृथ्वी तलावावर मानवी हा पृथ्वीचा एक बुद्धिवादी केंद्रबिंदू म्हणून ठरला. आज मानवाचा बुद्धीचा विकास इतका भयानक स्वरूपाचा झालेला आहे. तो तांत्रिक असू द्या, तो टेक्निकल असू द्या, तो टेक्निक असू द्या, अशा असंख्य ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा विचार करून या मानवाच्या बुद्धीचा विकासाबरोबरच भौगोलिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भौगोलिक दृष्टिकोनातून मानवाने अवकाशापर्यंत तर समुद्राच्या तळापर्यंत पोहोचण्याची मजल गाठलेली आपल्याला दिसते. म्हणून मानवाच्या बुद्धीच्या विकासाची आपल्याला कदर करावी लागेल. म्हणून या भौगोलिक अभ्यासाचा, या तंत्राचा, भूगोल हा विषय एक शास्त्रीय विषय आहे, तंत्रज्ञानाचा विषय आहे, एक सायन्सचा विषय आहे. भूगोल हा विषय असा आहे, FYच्या विद्यार्थिनी आहात, 12वी नंतर नुकत्याच तुम्ही FYB ला आलेला आहात, म्हणून भूगोलाची ही जी माहिती आहे ही माहिती देणे तुम्हाला गरजेचं आहे. कारण भूगोलाची तोडकी माहिती नाहीये. या भूगोलाची अवाढव्य अशी जागतिक पातळीवर, इंटरनॅशनल लेव्हलवर याचा अभ्यास केला जातो. म्हणून भूगोल हा विषय जो आहे, हा विषय अतिशय महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. भूगोलाच्या बाबतीत असं भरपूर काही गोष्टी आपल्याला सांगता येतील की त्या पर्यटनाच्या बाबतीत असू द्या, सागराच्या बाबतीत असू द्या, पर्वत, पठार, मैदानाच्या बाबतीत असू द्या, शेती, भूमी, जी जमीन आहे त्या बाबतीत असू द्या, नद्या, तलाव, या ज्या काही सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा तंतोतंत या अभ्यास या भूगोलामध्ये केला जात असतो. म्हणून भूगोल हा विषय जो आहे, हा विषय FYच्या वर्गामध्ये अतिशय बेसिक जे नॉलेज आहे ते नॉलेज या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि त्याच्यातूनच हळूहळू जेव्हा मात्र आपली बुद्धीचा विकास आणि वरच्या वर्गामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस या भूगोलाचं महत्त्व वाढत जातं आणि विद्यार्थिनींचा बुद्धीच्या विकासाबरोबरच भूगोलाचं महत्त्व जे आहे ते महत्त्व देखील विद्यार्थिनींमध्ये वाढत जात असतं. कारण भूगोल हा अतिशय नॉलेजेबल सब्जेक्ट आहे आणि हा नॉलेजेबल सब्जेक्ट असल्यामुळे या भूगोलामध्ये आपण जर पाहिलात, जेव्हा मी MPSCचे पेपर तपासण्यासाठी जातो त्यावेळेस या भूगोलाच्या पेपरांचा जो काही 200 मार्काचा पेपर होता आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे MPSCचे पेपर. त्यावेळेस जेव्हा ते पेपर आपण तपासतो त्यावेळेस त्या पेपरांमध्ये तपासताना जो आनंद आपल्याला मिळत असतो, कारण त्या ठिकाणी तो पेपर ते जे पेपर असतात ते पेपर अतिशय छान असतात, ते अक्षर छान असतं,
त्या पोरांनी, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असतो आणि तो अभ्यासानुसारच MPSCची जी काही परीक्षा ते देतात ते अतिशय अभ्यासपूर्वक देतात. म्हणून तो पेपर जेव्हा तपासायला गेलेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते पेपर तपासताना एक वेगळा आनंद मला प्राप्त झालेला होता. कारण त्या पेपरामध्ये अतिशय सुटसुटीत पद्धतीच्या आकृत्या काढलेल्या होत्या. सुटसुटीत मुद्देसूद असं लिहिलेलं होतं. चांगलं अक्षर होतं. घाणेरडं अक्षर मला एकही पेपरामध्ये दिसलं नाही. अतिशय स्वच्छ असा पेपर, अतिशय चांगलं अक्षर असलेला पेपर. आणि हे असे जे पेपर आहेत या पेपरांना मार्क देण्याचा जो काही आनंद असतो तो वेगळा असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, MPSCच्या पेपरात चेक करण्याचा देखील मला अनुभव आहे. म्हणून हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे. हे जर सर्व गोष्टी तुम्हाला ज्ञात असल्या तर भूगोलाचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला कळेल, हे तुम्हाला समजेल. म्हणून भूगोलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या महत्त्वामध्ये जर जगाचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर असेल तर हिंदी महासागराची जी काही तट रचना आहे किंवा हिंदी महासागराचा जो काही भूमंच आहे त्या भूमंचाचा अभ्यास करायला तुम्हाला सोपं जाईल. कारण हिंदी महासागराच्या उत्तरेला सांगितलं तुम्हाला मगाशी की आशिया खंडाचा समावेश आहे. आणि इकडच्या दक्षिणेच्या बाजूला जर आपण पाहिलात तर अंटार्क्टिका खंड आहे. आणि आग्नेयच्या बाजूला जर आपण पाहिलात तर ऑस्ट्रेलिया आहे. आणि पश्चिम बाजूला जर आपण पाहिलात तर आफ्रिका खंड आहे. अशा ह्या हिंदी महासागराचा जो काही विशाल भाग आहे त्या विशाल भागाची निर्मिती झालेली आपल्याला दिसते ह्या पृथ्वी तलावावर. हिंदी महासागराच्या तट रचनेमध्ये आपल्याला अभ्यास करताना विचार करता येईल की हिंदी महासागराची जी काही मैदानी भाग आहे त्या मैदानी भागामध्ये याची खोली जर सुमारे आपण जर पाहिलात तर 2000 ते 3000 फॅदम इतकी आहे. मैदानी भाग हा केव्हा सुरू होत असतो? भूखंड मंच 100 फॅदम पर्यंत असतो. परंतु या भूखंड मंचाचा जो काही भाग आहे तो भाग या हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत अत्यंत अरुंद स्वरूपाचा असल्यामुळे या जो काही भूखंड मंचाचा भाग आहे तो संपल्यावर त्या ठिकाणी एक उताराचा भागाला सुरुवात होत असतो. आणि या उताराच्या भागाला सुरुवात झाल्यावर त्या ठिकाणी त्यालाच आपण खंडांत उतार असं म्हणतो. या खंडांत उताराचं भाग त्या ठिकाणी संपल्यावर हा जो महासागरीय मैदानी भाग असतो त्या मैदानी भागाला सुरुवात होत असते. हा खंडांत उतार जो आहे हा केव्हा सुरू होतो? 100 फॅदम नंतर हा खंडांत उताराला सुरुवात होत असते. आणि तो 200 फॅदम पर्यंत ते 400 फॅदम पर्यंत जातो. म्हणजेच हा जो काही खंडांत उतार आहे तो संपल्यानंतर हा महासागरीय मैदानी भाग जो आहे त्या मैदानी भागाला सुरुवात होत असते. मग त्या सुरुवातीला मैदानी भागाला जेव्हा 400 मीटरच्या पुढे सुरुवात होत असते 2000 मीटर पर्यंत ते 3000 मीटर पर्यंत फॅदम पर्यंत एवढा मोठा हिंदी महासागरामध्ये मैदानी भाग आहे. या मैदानी भागामध्ये वेगवेगळ्या ज्या काही भूपृष्ठावर आपल्याला जशा पर्वत पठार जो काही भाग दिसतो त्याच पद्धतीने हिंदी महासागराच्या मैदानी भागामध्ये समुद्राच्या तळाशी
वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतरांगा दिसतात. आता याचा एकूण जो काही भाग आहे त्या एकूण भागामध्ये 60% याचा भाग सागरी मैदानाने व्यापलेला आहे. तर 60% भाग म्हणजे खूपच मोठा विशाल भाग त्या सागरी हिंदी महासागरामध्ये सागरी मैदानाने व्यापलेला आहे. मग याच्यावरनं आपलं लक्षात येईल की हिंदी महासागराच्या मैदानाची अनेक खोऱ्यांमध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसते. अनेक खोऱ्यांमध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसते. हिंदी महासागर हा विशाल महासागरांपैकी एक सागर आहे. त्या सागरामध्ये मैदानी भागाचा विस्तार जर आपण पाहिला तर तो 60% आहे. 60% असल्यामुळे 60% म्हणजे खूप मोठा विस्तार झालेला आहे. आता भारताच्या दक्षिण टोकापासून ते अंटार्क्टिका पर्वतरांगेंचा जो काही अंटार्क्टिका खंड आहे त्या अंटार्क्टिका खंडाच्या पर्वतरांगेंचा उत्तर सोकोट्राच्या गोस. आता उत्तर सोकोट्राच्या गोस रांग तर दक्षिण विस्तृत असे आम्स्टरडॅम सेंट पॉल पठार पसरलेला आहे. या ज्या दोन भाग आपण पाहिले की उत्तर जो काही भाग आहे अंटार्क्टिका पर्वतरांगेच्या उत्तर सोकोस्ट्रा चॅगोस रांग जी आहे पर्वतरांग ही भली मोठी पर्वतरांग आहे. या मध्यवर्ती रांगेलाच सेंट पॉल रांग असे नाव देण्यात आलेले आहे. आणि त्याच्यानंतर अजून जर आपण पाहिलात तर दक्षिण विस्तृत भागामध्ये आम्स्टरडॅम सेंट पॉल त्याला नाव म्हणतात सेंट पॉल पठार असा एवढा पठारेचा भाग विस्तृत असा पसरलेला आपल्याला दिसतो. हिंदी महासागर आपल्याला वाटतो असा एवढा सोपा नाही. खूप भला मोठा महासागर आहे. अरे पॅसिफिक महासागराचा आपण विचारही करू शकत नाही एवढा मोठा आहे. त्याच पद्धतीने दुसरा महासागर जर आपण पाहिला तर अटलांटिक महासागर आहे. आणि तिसऱ्या या विशाल भू महासागराच्या भागामध्ये आपण पाहिला तर त्याच्यात या दोन ज्या रांगा आहेत या दोन रांगा मोठ्या स्वरूपाच्या पसरलेल्या दिसतात. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा किंवा आग्नेय जो काही भाग आहे आफ्रिकेचा आग्नेय जो काही भाग आहे त्या आग्नेय भागामध्ये दक्षिण आग्नेय जो काही भाग आहे मादागास्कर नावाचं जे काही बेट आहे त्या बेटापासून थेट दक्षिण थेट प्रिन्स एडवर्ड क्रोझेट रांगेपर्यंत पसरलेल्या पर्वत रांगेस मादागास्कर पर्वतरांग असं देखील म्हटलं जातं. कारण त्या मादागास्करचा परिसर जो आहे आणि त्या परिसराला लागूनच आपला जो काही हिंदी महासागराचा भाग आहे त्या भागामध्ये ही पर्वतरांग पसरलेली आपल्याला दिसते. ह्या ज्या 3 पर्वतरांगा आपण पाहिलेल्या आहेत तिसरी जी पर्वतरांग आहे त्या तिसऱ्या पर्वतरांगा मादागास्कर बेटापासून दक्षिण थेट प्रिन्स एडवर्ड क्रोझेट रांगेपर्यंत पसरलेला पर्वतरांगेस मादागास्कर पर्वतरांग असे म्हणतात. या पर्वतरांगा जशा आपल्या सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत, विंध्य पर्वतरांगा आहेत, त्यानंतर हा हिमालय जशा पर्वतरांगा आहेत आणि सह्याद्रीच्या ज्या काही पर्वतरांगा आहेत
त्याच पद्धतीने हिंदी महासागरामध्ये अशा पर्वतरांगांच्या आपल्याला जो काही मैदानी भाग आहे त्या मैदानी भागामध्ये पसरलेल्या दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर लक्षात ठेवा. त्यानंतर सागरी गर्ता. या सागरी गर्ताच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर सागरी गर्तामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की जो काही मरियाना नावाचा गर्ता आहे तो भला मोठा गर्ता आहे. त्या मरियाना नावाच्या गर्ताची जी काही गर्तपणा आहे तो वाढतच चाललेला आहे, कारण जो काही खोलपणा आहे तो वाढत चाललेला आहे. गर्ता म्हणजे सागरामध्ये अतिशय खोलवर पसरलेला जो काही खोल भाग असतो त्याला गर्ता डोह असं म्हणतात. आता सागरी गर्ताच्या हिंदी महासागरी गर्ताच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर त्या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल की हिंदी महासागरात जावा जे काही बेट आहे त्या जावा बेटा, मगाशी पण मी हा शब्द वापरला होता की जावा बेटाजवळ दक्षिण भागामध्ये सुंदा नावाचा गर्ता आहे. जावा बेटाच्या दक्षिण भागाला सुंदा नावाचा गर्ता आहे. याची खोली जर आपण पाहिली, या गर्त्याची 4076 फॅदम. आता 4076 फॅदम 7454 मीटर एवढी मोठी खोली मात्र या सुंदा नावाचा जो काही गर्ता आहे जावा बेटाच्या दक्षिण टोकाला. मला मोठा गर्ता, एवढी मोठी खोली त्या गर्ताची आहे. आणि जगामधला जो काही मरियाना नावाचा पहिल्या क्रमांकाचा गर्ता आहे तर त्याची खोली किती असेल तर आपण अंदाजही करू शकत नाही. म्हणून या महासागरीय भागांमध्ये या गर्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर महासागरीय बेटे. आता या महासागरीय बेटांमध्ये आपण जर विचार केला तर या बेटांमध्ये हिंदी महासागरामध्ये विविध प्रकारची बेटे आढळतात. हिंदी महासागरामध्ये आपल्याला विविध प्रकारचे बेटे आढळतात. त्यापैकी जर आपण पाहिलात तर मादागास्कर बेट आहे, श्रीलंका सारखं बेट आहे. विस्तीर्ण ही जी बेटे आहेत ही बेटे विस्तीर्ण आहेत. त्यानंतर अजून जर आपण पाहिलात तर भारताच्या नैऋत्येला किंवा नैऋत्येकडचा जो काही भाग आहे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट आहे व मालदीव बेट आहे. मालदीव जे काही बेटे आहेत, लक्षद्वीप जे काही बेट आहे ही प्रवाळ बेट आहे. ही बेटे कशी आहेत? प्रवाळ बेटे आहेत. तर मॉरिशस व रियुनियन बेटे ही ज्वालामुखी आहेत. आता या दोन बेटांच्या बाबतीत जर आपण पाहिला तर जे काही हिंदी महासागरामध्ये ज्वालामुखी झाले होते पूर्वीच्या काळामध्ये, ज्वालामुखी आजही जे काही भूकंप आणि ज्वालामुखी आहेत हे आजही मात्र क्षणाक्षणामध्ये समुद्रात होताना आपल्याला दिसतात, पण त्यांची झड आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपल्याला कळत नाही की भूकंप झाला म्हणून. मग या ठिकाणी या समुद्राच्या भागांमध्ये क्षणाक्षणामध्ये ज्वालामुखी आणि भूकंप होतात. दूर पल्ल्यावर होतात, ते आपल्या नजरेस पडत नाही म्हणून दिसत नाही. असे हे विशाल जे काही महासागर आहेत, या महासागरांमध्ये ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो त्यावेळेस मात्र पूर्वीच्या काळामध्ये मॉरिशस नावाचं जे काही बेट आहे, रियुनियन नावाचं जे काही बेट आहे, या बेटाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आपल्याला दिसते. म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला की जे काही भौगोलिक दृष्टिकोनातून हा जो काही केला जाणारा अभ्यास आहे
या अभ्यासामध्ये आपण जर ॲटलास जर आपल्या डोळ्यासमोर किंवा जगाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवला तर त्या ठिकाणी ह्या पर्वतरांगा पृथ्वीच्या आणि सागराच्या तळाच्या रचनेशी जेव्हा ह्या पर्वतरांगा आहेत या पर्वतरांगा तुम्हाला त्या पर्वतरांगांची नावं देखील दिसतील. नंतर समुद्राचे जे काही प्रवाह आहेत ते प्रवाह कशा पद्धतीने प्रवास करतात हे देखील त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर जे काही वारे वाहत असतात ते वारे देखील त्या वाऱ्यांचा प्रवाह देखील त्या ॲटलासमध्ये नमूद केलेला असतो. म्हणून ॲटलास हा महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या ॲटलासमध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला नमूद करता येईल. या अशा अनेक गोष्टी आहेत पण तुम्हाला ह्या आपल्याला हा तड रचनेचा अभ्यास आपण करतोय म्हणून हे तुम्हाला मी सांगतो आहे. याच्यात जर आपण विचार केला तो जो काही अटलांटिक महासागर जो आहे त्या अटलांटिक महासागराचा जो काही उत्तर ईशान्येचा भाग आहे त्या उत्तर ईशान्येच्या भागामध्ये डॉगर बँक जी आहे ती डॉगर बँक थंड जो प्रवाह आहे. त्याच्यानंतर उत्तर अमेरिकेच्या पूर्वेला ग्रेट बँक जी आहे उष्ण जो काही प्रवाह आहे. हे दोन प्रवाह अतिशय समुद्राच्या तळाखालून प्रवास करत असतात आणि जेव्हा हे प्रवास करतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं जे उष्ण प्रवाह असेल तर तो त्या परिसरातलं तापमान वाढवत असतो आणि थंड प्रवाह जर असेल युरोप खंडाची पश्चिम बाजू जी आहे त्या पश्चिम बाजूची जी काही जो प्रवाह आहे तो प्रवाह वाहत असताना त्या ठिकाणी थंड प्रवाह असल्यामुळे अतिशय थंड वातावरण निर्माण करून टाकत असतो. अशा पद्धतीने हे आपल्याला ॲटलासद्वारे मी ॲटलासचा परत उल्लेख का करतोय भूगोलाच्या विद्यार्थिनींसाठी कारण तो महत्त्वाचा आहे. ॲटलास हा मॅपिंगद्वारे नकाशाच्या वाचनद्वारे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी ॲटलासचा आवर्जून वापर परत करतो आहे. मग हा जो काही सागरी गर्ता महासागरीय जे काही बेट आहेत त्या महासागरीय बेटांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला दिसतोय. आता पुढचा जो काही समुद्र आहे किंवा अटलांटिक महासागराची तडरचना बघा हा भला मोठा महासागर आहे. जेव्हा या महासागरामधून एखादं विमान प्रवास करत असेल तर ते महासागर ओलांडण्यासाठी देखील विमानाला खूप वेळ लागतो. ते विमान हवाई प्रवास करत असताना त्या ठिकाणी त्या विमान जे काही विमान चालवणारे जे काही पायलट असतात ते पायलट देखील मात्र त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण असते. असा हा भला मोठा हिंदी महासागर असतो. ते विमानाचा जो काही हवाई प्रवास असतो त्या हवाई प्रवास करत असताना या भला साता समुद्राच्या पलीकडे जाताना या भल्या मोठ्या महासागराला ओलांडून जावं लागतं. साता समुद्राच्या पलीकडे आता जाणं लोकांना सोपं झालेलं आहे पण पूर्वी जर आपण पाहिला तर या साता समुद्राच्या पलीकडे असे क्वचित बोटावर मोजण्याजोग लोक जात होते पण आता तसं राहिलेलं नाही. या मानवाचा बुद्धीचा विकास इतका झपाट्याने झालेला आपल्याला दिसून येतोय की तो साता समुद्राच्या पलीकडे आता पल वर जाऊ लागला आहे.
अतिशय वेगवान पद्धतीने प्रवास करू लागलेला आहे. म्हणून हिंदी महासागरा अटलांटिक महासागराची तटरचनेचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला उद्याचा जो काही तासिका असेल आपली त्या उद्याच्या तासिकेला बघू. राहिलेला भाग नंतर.